एक बॉल आणि एक पाहिजे. सगळ्यांचे टोके वारले हृदयाचे. भाऊ तुझा पण वारले का टोका हृदयाचा? सगळ्यांचा वारले, अंग कापायला लागले सगळ्यांचा. परत आला गण्यादा आणि परत फेकला आणि राजीवने बॉल पकडला. टेबल ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल. दादा खाली ठेवा, खाली ठेवा दादा, खाली ठेवा. थांब थांब भाई तूच. अरे कधीतरी बघ आपली व्हिडिओ आणि व्हिडिओ बघ. यो चॅनेल आपण रेग्युलर लॉकसाठी वेगळा ओपन केले, कारण आपल्या शर्तींचा आहे ना तो आवडता क्षेत्र आहे. मग त्याचा कंटेंट वेगळाच राहू दे ना. मग इकडचा आपण वेगळे व्हिडिओ ठेवू ना. माझं सगळ्यात मेन आवडता क्षेत्रकांचा आहे, तुम्हाला माहिती आहे, शर्तींचा. म्हणून तो वेगळा चॅनल ना. यो आपला व्लॉगसाठी आता रेग्युलर आपलं इकडं तिकडं भेटतील त्याच्यासाठी. म्हणून आता पटकन व्हिडिओ एंड व्हायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पटकन आपली व्हिडिओ बघा ना. कंच्या गावांना नातेवाईकांना शेअर करताना त्या गावाचं नाव कमेंट करा. विश्वास आहे. चला बघत राहा पुढं. नंतर लास्टला भेटू डायरेक्ट आता आपण. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे ना. आपण दुसरा व्लॉग टाकतो ना. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण चालले, आमच्या गावातली मुलं आहेत ना त्यांची मॅच क्वालिफाय झाली ती. आता दुसरी कंची तरी आपल्याला त्यातला जास्त समजे नाही. तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याला जास्त शर्तींचाच समजतं. तर आता सगळं अर्ध पोरं आहे ना ते आकाशच्या घराचं इथं आल्या. आता आपण जाव. माझी CNG पण भरायची होती. 1 वाजेपर्यंत केला रिक्षावर धंदा. आता जाव ना आपल्या पोरांची मॅच बघू काय होतं काय नाही. व्हिडिओमध्ये टिकून राहा. चला आपली रिक्षा घ्या तुम्हाला ना. आपण हे बघ शर्ती बघायला या घेतली नवीन, म्हणजे शर्ती बघता येतील. म्हणजे कसं आहे माहिती का, यो चॅनल आपण का नवीन ओपन केले, कारण तिकडे सगळ्या बैलगाडी क्षेत्रातल्या त्या आपल्या मुलाखतीत टाकायच्या ना. इकडं आपल्या इतर घडामोडी टाकायच्या ज्या पोरांना बघायच्या असताना. पोरा बोलताना तू पहिल्या व्लॉग नाही म्हणीस, त्याच्यासाठी यो चॅनल वेगळा ओपन केले. मग इथं आपलं ते तुम्हाला माहिती आहे माझं काम कसं पण कुठं पण असतं, सगळं त्या दाखवीत जाण. चला तिकडे बघू आता कोण कोण थांबले. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथेच नाही हो भेटले तू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आकाश जाल का आपल्या इथेचला घेतले म्हणून जलत तो. अरे या जो चालणार का आहे काय माझ्या भावामध्ये. हा अजून एक आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता पर्याद आपण आलेलं आहे. त्याला पण मॅचिंगची आवड फायनली निर्माण झालेली आहे. मला सुद्धा नव्हती पण झाली निर्माण. तर मित्रांनो पोचलो आपण रायता कांबा आणि जोरदार मॅची चालू आहेत. तर चला आपली टीम अजून यायची आहे ना. बाकीचे मित्र पुरंच बघायला आलेले आहे, कारण त्यांना दुसऱ्या पण मॅच बघायचं आहे. आता कंची का नाही जिंकणे, आमची जिंको का त्यांची जिंको, आनंद हा साजरा होणारच. आपलीच जिंकली पाहिजे ना भाऊ. नाही कोणची का नाही, आपलीच जिंकली पाहिजे. चला आपण सगळ्यांच्या बाजूने असतो. जो भेटेल त्यांच्या जल्लोष करायला जाऊ. हा चला. नाही मी पण आहे असं नका बोलू, पण सगळ्यांच्या बाजूने तरी पण. चला आपले दलबद्री कुठं आहे ते बघू. आणि स्वतःला आता या मॅच मध्ये दम दे ना जरा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण मॅचीने आलो. इकडे आपलं बारीक बारीक मित्र भेटलेलं आहे. पॅन नाही पंखा तुम्ही बघू शकता. तर आता मॅची चालू आहे. कुठले आहे काहीच माहिती नाही, बघायचं काम करायला आले. हे कुठले कंची चालू आहे, वरपची आहे का ना दुसरी अंबरनाथचा का. भाऊ जास्त जोरान बोलायला लागला. जास्त जेवले वाटतं. कोणच्या हल्दीन गेलता जेवायला मला काही माहिती नाही. इथंच का हा शाळेला, म्हणजे तुम्ही तिकडे बॉल गेल्यावर डायरेक्ट जेवायला जाता काय बॉल आणायला. तिकडं आमची गँग तिकडे बसले, तिकडे जाता होता. बघू शकता ही गँग. मी इकडे आलो, इकडं जोरीला झालं. त्यांना माहिती आहे आपल्यावरती एवढी प्रेम काढताना बरं. तुम्ही बघू शकता मागं झाल्या सगळी. तर फायनली मित्रांनो आमच्या गावातली टीम दिसलेली आहे
अर्धी आहे ना, अर्धी यायची आहे ना अजून. यांनी बघ याला असंच टाकता होता. तर मित्रांनो पॅकला बॉल आणि डॉट झाला वाटतं. बघू आता काय येतं. मस्त खेळताना बोरा. आपल्याला तर बॅटीला बॉल नाही लावते, आपल्याला फक्त शर्तीत जमतात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आंपर नाचायला लागला. वासुदेव भाऊनी 6 मारला, डायरेक्ट त्या साईडला मारला, डायरेक्ट जोरान उरवला. ताकद आहे. तर फायनली मित्रांनो हे नांदपचं आमची टीम जमा होत चालली. आलो ज्ञानूबाई छाती जरा आथण देऊ, नंतर आपण काढू. तर तुषार सुद्धा आलेला आहे आणि रोहित आहे ना तो लवकर झोपतं, पण आज आहे ना तो जागा होता, रिक्षा होता जागासाठी, म्हणजे झोपणे आली पाहिजे म्हणून. नाही हो आपला भाऊच, त्याला आपण आखलेला, तो पण आला. लाजार का नाही रे, बरा आहेस ना, बरा आहे ना, राग नको मानू. मित्रांनो तुझं नाव काय रे? यश. यशने दिले. माझा नवीन चॅनेल आहे ना, त्याला बोलतं सबस्क्राईब कर. मग तुम्ही बघू शकता जितेंद्र शेलार व्लॉग टाकायचा आहे, आपला नवीन चॅनेल आहे. असं येईल आपल्या चॅनेलला, यो सबस्क्राईब करा. असा नाही घंटी पण वाजवा. अशा व्हिडिओ टाकले ना, कशी घंटी वाजवतात? अशा व्हिडिओ टाकले ना तुम्हाला मेसेज येईल. धन्यवाद भावा, धन्यवाद. तुझा दुसरा तिसरा चौथा पाचवा सबस्क्राईब आहे. आता घरांच्या सगळे मोबाईल. तर मित्रांनो राया असंच पोई चालू आहे. मस्त खेळताना पोरा, त्यामुळे काही शंकाच नाही. आपला रोहित आपली पोरांची टीम बघायसाठी जीवा कंटाळले, झोप डोल्यावर ठेवून थांबले, पण तरी दादा काही माघार घेणार नाही. चला ही पण बघत राहू, ही पण आपलीच आहे. आनंद घ्या. ही आपली बारीकली पोरा आनंद घेताना डायलॉग मारला. पोरांपोर शिरतं. यो इंस्टाचा ID मागायला आले. त्यांच्या पोरी अजूनपर्यंत माझ्यावर ID मागत नाही, पण पोरा तरी मागतात. पोरा चांगली आहे. तर मित्रांनो आपल्या सगळ्या व्हिडिओना लाईक करायला बी लागले भाऊस. हे प्रेम तरी किती आहे, हे प्रेम तरी किती आहे. अरे नको, लाईक नाही केला तरी चालेल भावा, काही विषय नाही. बस कर भास्कर, अभी रुलाई का क्या, बस कर, छोडते मॅच बघ मॅच. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता डगर फेकताना झारान जातोय हो. अंगात नखर तरी किती आहे हे पण फेकताना. मित्रांनो बघू शकता 3 बॉल आणि 11 रन पोईवाल्याला पाहिजे आणि RCC. तर बघू आता काय करतात. तर मित्रांनो तुम्हाला एकदम काटकीर लढत बघायला भेटेल. आता एक बॉल आणि 5 रन पाहिजेत. तर बघू आता 6 जातो का काय. दोन्हीकडे एकदम धाकधुकी चालू आहे, तुम्ही बघू शकता. बघू काय होतं. सगळी लोक थांबल्यान, सगळ्यांच्या नजरा लागल्यान. बघू कोणाच्या नशिबी लाट आणि कोणाच्या नशिबी काट. राया की पोई. आणि ऑनसाईडला खेळत आहेत, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि सामना जिंकलेला आहे अनिश एंटरप्राइजेस RCC राया या टीमने. अभिनंदन. तर मित्रांनो इथं बघा आता कंटाळा आला, आता आम्ही जागा बदलत आहोत. आता तुम्ही बघू शकता आपली अर्धी गँग गेली तिकडं ना. हे यांचा एक चांगला विजय झालेला आहे. राजेश आपण काय फायनलला गेले का तुम्ही? ते कोसलेच आपलं भाऊच आहे सगळं. कोसलेच ना, कोसलेच. तुम्ही फायनलला गेले ना? क्वार्टर फायनल. ओके. आणि तुम्ही बघू शकता कसं म्हणजे जेवढं दमल्यान तेवढं झोपल्यान, आरव तिरव परल्यान सगळं तुम्ही बघू शकता. बाई असा हात कर जिंकलं असेल ना, मुन्ना ना लगीन करायचंय, नो बाटली. कॉलेज त्याला घेता. मित्रांनो तुम्ही 3 ओव्हरची मॅच आहे. आता प्रत्येक 11 कसा झोपले भाऊस. अनिश भाऊ झोपलेला आहे, तुम्ही बघू शकता. काय आनंद आहे हो, आराम बघा. रुपेश. मित्रांनो तो निखिल एवढा बेकार आहे ना, बोलतो 2लाच मला फोन केला, बोलतो मॅच लागले इथे आलो. 4 वाजले तरी अजून 3 मॅच बाकी आहे. येऊ किती मग तेव्हा आमची मॅच लागल. दानादा जरा टाइम कॉल केला तर आलोच तो ना. मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रतीक लेवन मानिवली आणि RCC राया यांची एकदम चालू आहे. आणि आता उरवला बघू कॅच नाही, एकदम छक्का 6 मारला, बेकार खेळला, 1 नंबर. गणादा
काहीतरी शिकून घे, असं शिक सुरुवाचा यान खजानी कॅच घेतलेली आहे बाहेरच्या बाहेर. तर मित्रांनो आपल्या खजानी आहे ना बाहेरच्या बाहेर कॅच घेतले. बाहेरचे जो कॅच घेणार आहे ना त्याला 500 रुपये भेटतात. हा म्हणजे त्या टावराने माहित. मग आता मी पण रान, मला पण 500 रुपये भेटले. तर भेटला अख्खी रात्री तर नाईट केल्याचा टावर तसा. पण आपल्याला 6 वाजता रिक्षावर जायचं. आता झोपणार तर नाही, रिक्षावर जाण. मी पण 700-800 रुपये धंदा करीन मग झोपून. चला गण्यात आला दाखवतो पहिले. चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचा कॅप्टन रणगाडे आणि आमचा ज्ञानेश्वर दादा पण आलेले आहे. एक मित्रासाठी आलेले आहे, भावाची मॅच बघण्यासाठी. आणि आमचा विकास भाई याचा कांता पद आहे. हा तर आपल्या गण्यादाला इचरू. गण्यादा काय वाटतं आजचा खेळाबद्दल, काहीतरी सांग ना. आजच्या खेळाला तर खूप चांगलं वाटतं. चांगलं देण्याचा प्रयत्न करू आम्ही. मग किती रनांची अड्ड्याल म्हणजे एवढंच झालं पाहिजे. पोरांना सांग ना जरा. हे सगळं टॉचवरती, आम्ही टॉचवर डिपेंड करतो. मग आता बघू कॅच आले का नाही आला, लगेच धावत गेला बघ. म्हणजे त्याला वाटलं 500 रुपये भेटतील. धंदा करून आले तरी. आई बाकाना ना कार ना रातचे भजी बिजी कार ना थोडीशी इथं बोलायला पाहिजे काढून काय पाहिजे घरचीच काढून आणलं असतं ना. बाका नानाची भजी ना अख्ख्या नांदप मधील रातच्या जेवणावर येतात सगळी लोक. बाका नाना माझ्या लग्नाला फुकट घालशील ना भाजी. बाका नानाने व्हिडिओ मधून वचन दिलेलं आहे लग्नाला फुकट घालील भजी. थांब ना 6 इकडे आणि कॅच आले बघू आता कोण कोणाला 500 रुपये भेटतात. काही नाही हे ना लव्य सूरज इथं असत नाही थांबलं. तिकडनं त्यानं माहिती इकडं जास्त कॅच येत मासा इकडंच पडले. 500 रुपये लागू आहे. कशाला झाले पहिल्या चेंडूवरती याला भेटेल. याला आपल्या अंगावर पडली ना रोहित तर अशी उरवाची तिकडं. तर मित्रांनो यांचं नियम काय, जो टी शर्ट घातलेला आहे ना त्याला पैसे नाही, टी शर्ट काढून ठेवतो. टी शर्ट काढला ना मग आपल्याला 500 रुपये लागतात. हे बघ माझं नाव जितेंद्र आहे. कॅडीचा टी शर्ट तुम्ही बघू शकता. मी कॅट घेऊ शकतो कारण मी नियमात नाही बसत. पॅन्टरी घातले का बघ. मी बाहेरचा आहे कॅमेऱ्यावरती कर. मी बाहेरचा आहे का नाही मग. तर मित्रांनो तुम्हाला बोललेलं ना माझ्या भावाचा वाढदिवस आहे. तर तो आलेला आहे ना. आणि कॅडीबाई म्हणजे माझा भाऊस कल्पेश शेलार. आपण जरी वेगवेगळ्या घरात जन्माला येतो पण एक नातं टिकवण्यासाठी विश्वास महत्त्वाचा असतो. आणि आता आम्ही एवढलं मोठ्याला आलो तरी अजून एकत्र आहे आणि एकत्रच राहणार. प्रत्येकाच्या दोघांच्या सुखदुःखात माझ्या आयुष्यात असं खूप भाऊ आहेत. रोहित आहे, लवेश आहे, एवढं मित्रांचं नावं नाही सांगू शकतो. एवढं भाऊ आहेत ते प्रत्येक गोष्टीने साथ देतात. आणि माझ्या भावाचा वाढदिवस आहे मला बघा आनंद आहे. पण आपण एवढं श्रीमंत नाही त्याला दुनिया देऊ शकतो बाकीच्या लोकांच्या कधी, पण एक प्रेम देऊ शकतो आणि आयुष्यभर त्याच्या जोडीला राहीन हा त्याला वचन देऊ शकतो. चला मित्रांनो भाऊ आपला क्रिकेटर झाले आणि बॉडी बिल्डर आहे फिटनेस मध्ये तुम्हाला माहिती आहे. तर त्याची एंट्री झालेली आहे. आता बघू मॅची बद्दल काय बोलतो. भावा पहिले तुला माझ्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद भाऊ. माझा भाऊस. मग आता काय मॅच आहे काय करशील. एक वाढदिवस पण आहे बोल. प्रॅक्टिस तर भरपूर केले आणि प्रयत्नांना पण आम्हाला यश भेटलेलं आहे. आणि एवढ्या वर्षानंतर आमची शेवटची मॅच होती आणि एकविराला प्रार्थना केली होती का आमची आज शेवटची मॅच आहे, आम्हाला काहीतरी यश दे. आणि त्या आशीर्वादाने आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. आणि बघूया अजून पुढं. टीमी बद्दल काय सांगशील भाई. टीव्ही बद्दल बोलशील तर आमची टीम आता फुल पॅकर झालेली आहे. निस्ती झोडाझोडी. मग आपला कोच आहे तुमचा मेन कोण आहे. आमचा मेन आहे गणेश शेलार आणि विकास शेलार. हे आम्हाला खूप सपोर्ट करतात. पुढं नेहमी आम्हाला पाठवत असतात का तुम्ही खेळा, अजून यंग पिढी अजून खेळा तुम्ही. आणि आपली सगळी गावची पोरं आली. आम्ही सगळे आता बघायला गेलो मैदानात अख्खी गावची पोरं आल्यात. फोनवर फोन करतात कुठे कुठे बर्थडे म्हणून काय कुठे गेला काय पोरी सोबत. पण असं काय नाही मॅच आहे जातो आता मॅच कडे. मग इथलं नियोजन कसं आहे कांबकरचे कांबकरचं नियोजन तर खूप चांगलं आहे. खूप नाईटच्या मॅची मस्त ठेवल्या आहे. मस्त नियोजन एकदम सगळं व्यवस्थित आहे. आवडलं आपलं नियोजन. चला मित्रांनो आता आपण थेट मैदानात भेटू. कोण कोण आले बघू आपण. व्हिडिओ मध्ये टिकून राहा.
माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. मित्रांनो बाईला घेऊन मैदानात आलो. तो बसला पोरांच्या ना. तुम्ही बघू शकता आपला मोठा भाऊ पम्मा दादा सुद्धा आलेला आहे वेलात वेल काढून. आणि हर्षद दादा सुद्धा आलेला आहे. इथे स्वागत आहे मैदानात. पार करायचंय विजयातलं अंतर कमी करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. मित्रांनो भूक कंट्रोलने इथं अख्खी रात काढली. जाम भूक लागले. आता बघू यांनी सूरज आहे ना सूरज यांनी त्यांच्या आत्याच्या पोऱ्याला वरपच्या फोन केला. तो सेंचुरी कंपनी कामाला आहे. मेंदू वडा आणले आणि बोलतं 2-3च आहे. 3 तर 3 पण खान भुकाची नाही राहणार. नाही तर बघू काही भेटला कुठं दुकानच का तर तिथं आपण खाऊ. चला तुम्ही पण या खाला. मित्रांनो आलो वरप मधील विक्रमदांच्या घरी. मेंदू वर घाला नाही. इकडं बघा ना कुत्रा. याचं नाव रिक्षा आहे ना. रेक्सा. चला मित्रांनो नाव तावरा नाही माहिती. लोकांचा गाव जागा उठवायला आल्यावर मॅच बघायला आल्यावर का काय त्याच करते. तर मित्रांनो आता आलो सूरजच्या आत्याकडं. तुम्ही बघू शकता गरीब श्रीमंत काय नसतो. जो मानपण असतो तो महत्वाचा असतो. आपल्या आत्याकडे आलेले आहे. कुठे आहे रे यो बा यो गेला पिरीज वाखराला गेला बघ. हलकट भूक लागले. मेंदुरा भेटला का नाही. हे बघ बाबा बाबा. मित्रांनो हे कंपनीचं मेंदुर घाला ना मजाच वेगळी. मेंदुर भेटलेलं आहे ना आपल्याला घाला. आई ब पण आहे. आजी बरी आहे ना. बरी आहे ना. जॉब मोर करायला आलो तुमची. काय काही ना काय याला चटणी आहे. नाही नाही मित्रांनो 3 मेंदू वडं भेटलं. आता आपण 3च माणसं आल्यावर का कारण आधीच फोन केला म्हणतो 3च आहे. आता 3हीला खाऊ आपण मस्त. तिघा एक चला आता टाटा जातो. यो अजून थांबला ना चहा बिस्किटा पण मागल पका हलकट यो. नको नको नाही नाही चला चला बाय बाय. मित्रांनो फायनली वाट्याचा टायमिंग आले ना. कधीशी त्याची वाट बघता तो भाताघरीत थांबलेला. एक मला ये व्हिडिओ चालू आहे लाईव्ह. हलकटपणा दाखवू नका. थांब बघू शकता तुम्ही बघू शकता लय मेहनत. मीनी सुद्धा घेतले मेहनत. विक्रम दादाचे बाबा मस्त वाटतं. दानादानी चहा ना लागले. आता चहा भेटेल कुठं बघू. नाही तर म्हशी वाचताव ना स्वतःच बनवत आहो. आहे ना का इथं म्हशी. चला मित्रांनो परत मैदानात. तर फायनली मित्रांनो मैदानात पोहोचलो. तुम्हाला माहिती आहे ना रात्रीपासून सकाळ झाली तरी आमची मॅच काही चालू होई नाही. अख्खा उजारला. इकडं कोंबरं आरून गेलं. आमची पोरा प्रॅक्टिस करायला लागली. चला दाखव जाऊ. तर मित्रांनो पक्क माणूस घाटे आणि मी आले कुठे प्रॅक्टिस बंद केली. मी आलो तुम्हाला माहिती दाखवणार होतो आता तर ते प्रॅक्टिसच बंद केली. जाऊ दे आता एकदम ते बघ असा टंगऱ्यावर व्हायला लागला बघ. कजा तो बघ टंगऱ्यावर व्हायला लागला बघ. बघ बघ कसा टंगऱ्यावर होतो बघ. मित्रांनो आई गावदेवी कांबा यांची टीम ना आपली नांदपची लागलेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला आता जवळ नाही जात तवऱ्या लांब. साहिल हे यो एक आहे हायकर. आता आमची मॅच होणार आहे त्याचे बघण्यासाठी सगळं आम्ही सज्ज झालो ना. आपली ही गँग पण एकदम बघण्यासाठी सज्ज झालेली आहे. प्रेक्षक आपलं नांदपचं. ओय असं कर. बेस्ट ऑफ लक बोल. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. हा चालू होतं तावा आलतो आता भिजलं हिजलं कोंबरं आरून झोपलं परत. बंद करायला सांग. चालू आहे काय हा तो एक फोकस राहिले तो बंद करायला लागेल आता. हे बा कॅडी बघ सूर्य नमस्कार मारायला लागलो. कॅडी बघ हे बघ यो यो यो. तर मित्रांनो खुर्ची भेटलेली आहे. खुर्चीवर दोघं बसलेले आहेत. ज्यांची खुर्ची आणि ज्यांचा मांडव यांचा टकाट कारा घेतील. एका एक बसणं योग्य नाही वाटत मला. माग एका एक लव्या तुमच्या अर्क्यांच्या मुलं आमचा गाव आपल्या गावाचं नाव खराब होतं लव्या. काहीतरी कांचा चांगला आहे. नाही इथं आता चांगला करायला घेतले. कल्प्या नारी बांधित आले त्यांनी चांगला करायला घेतले ना. काय पाटका जवळ आहे तो बघ तो बघ तो बघ तो. आणि आमचे मोठे बंधू सुद्धा आलेले आहेत. क्रिकेट प्रेमी बिना आंघोळ लावल्याशिवाय आलेले आहेत. कामाला नाही का जाणार माझ आज सुट्टी.
मित्रांनो बघा क्रिकेट प्रेम आपल्या गावातली टीम खेळायला आले म्हणजे इथं आलाच पाहिजे ना. चला झाली सुरू. तर मित्रांनो एक ओव्हर झालेली आहे, 4 रन झाले, 2 विकेट झाल्या वाटतं. आता बघू आपला कल्प्या बाई उतरले मैदानात. आता काय करतो यो तुषार यो तुषार बांडिया आणि यो कॅडी. आता बघू अरे फेक ना चालत नाही बघू आता कल्प्याची बॉलिंग कशी होती. विकेट तर बघू या बॉलान काय करतो. एक धाव झाली कंप्लीट आणि पंचांचा इशारा लेग बाईटचा नाही ते तरी मग प्रयत्न डीप बघू मध्ये कजा काय करतो. कजानी पकडला. धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते आहे या मॅच मध्ये. मित्रांनो हुशारलेअर खेळला जरा पोरा बरी खेळतात. आवडला खेळ आलेअर खेळला जरा आवडला काम. आपला विलन बायलाचे मालक सुद्धा आहेत म्हणजे तो ओनली मालक नाही आम्ही पण आहे. आणि परत फेकले बॉल परत एक चांगला बॉल फेकला आपल्या. यो इकडे बघू शकता तुम्ही आनंद. चला कनक केले तर मित्रांनो कमिटीचे नियम 1 नंबर आहेत. कोणावरती अन्याय होऊन देत नाही. निघत भाऊ आवड नव्हता 1 नंबर त्याही चेक केला आणि आवडणे दिला 1 नंबर वाटला असा. आणि खेळ बघायला अतिशय आनंद होतो. दोन्ही टीम एकदम मनापासून खेळतात आणि चांगले खेळतात. बघू आता भाऊ आहेत ते काय करतात आपल्या टीमसाठी. आता राजूनी बॉलिंग घेतलेली आहे तुम्ही बघू शकता. बघू आता काय होतो. बॉल आहे डॉट बॉल आहे. लाईन चुकीची आहे. वाईट वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आहे 12. तर मित्रांनो 1 नंबर आयोजक सुद्धा खेळतात. रन वगैरे व्यवस्थित मस्त काढतात धाव संख्या. आणि तुम्ही बघू शकता धावबाची संधी. आता काय झाला बहुतेक आता नशिबाने आता त्यांची साथ सोडलेली आहे. विकेट पडला त्यांचा. आता बघू कोण उतरतोय. तर मित्रांनो आता आपली बॅटिंग लागलेली आहे आणि त्यांची फिल्डिंग लागलेली आहे. बघू आता काय होतो. त्यांचं रन किती 23 झालं ना. हा 23 का 24 झाले ना त्यांचं. चला बघू आता काय होतो. आपण त्या पोरांच्या जाऊन बसू. तिथल्या बॅट्समॅन लवकर जवळ दाखवता येईल तुम्हाला. चला तिकडे जाऊ आता आपण. टीमचे कॅप्टन येते एंडिंग आहे. तर मित्रांनो आता आपण इथं बसू. बनवायचे आहे. इथं बसू. तर मित्रांनो आता बॅटिंग सुरू होईल आणि आपला गण्यादा आणि कॅडी यांची एंट्री झालेली आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता. आता कोण बॅटिंग घेतं इकडे कोण उतरतं ना तिकडे कोण उतरतं. सकाळच्या बघू आता काय होतं. यो शुभम भाऊ ऑलराऊंडर. चला झाली चालू गेम ऑन आणि पहिला बॉल आलेला आहे. पहिलाच बॉल तेज दरार होता. इथे दिशा पाहावी लागेल. काय झालं? सरांचा इशारा अवांतरच्या स्वरूपाने आता जोडली जाईल. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा तब्बल 20 संघाच्या वतीनं. आणि फलंदाज कल्पेशला मागे. तर मित्रांनो आपला बर्थडे बॉयने विकेट टाकलेली आहे. अपेक्षा नव्हती नशिबाचा केला असतात. शेट बनकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये दिले जातील. एस कमांडीचे. तर मित्रांनो आता आपला राजू भाई आलेला आहे. चतुर्थी आहे. आता राजू भाई काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम सर्व राजू भाई बॅटिंग आहे बॅटिंग. मदनाच्या आत बघू आता काय करतोय परत राजू. आणि कॅच सुटलेली आहे. थोडक्यात वाचला भाऊ. स्ट्रेच केलं होतं.
बॅटच्या टोक एंडला चेंडू लागला. थोड्या टी वाचला, नशिबाने साथ दिली. एक साव मिळेल न वाचला पाहिजे. यष्टीरक्षक योगेश्वर वणकर यांनी केले होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या दूर हा चेंडू होता. आता बघू आपला गणीभाई, आपला टीमचा कॅप्टन. अंकित केली जाईल एका धाबेची. भाऊ तुम्ही नशा केलेली आहे, तुला व्हिडिओ मध्ये नाही घेऊ शकत. मग परत तुमची घरची बोलतील, बरोबर आहे ना. भाऊचा टॉनने दिवस आहे. दाखवी कसं, मग त्यांची घरची त्यांना बोलतील ना, म्हणून वर्चस्व बघू आता गण्यादा काय करतो. पाहणं गरजेचं राहील. चल गण्यादा, कम ऑन. नाही, डॉट बॉल चालेल. नाहीये आणि बघू दुसरी चान्स. एक बॉल डॉट झालेला आहे. लेग स्टिक सोडली आहे. वाईट आहे का? ओके. वाईट बॉल. कामगिरी राहिली आहे. Batting कुछ तो गोलंदाजी गड़बड़ है, जोडी या आहे. बैट को बॉल नहीं लग रहा है. चांगला खेळ राहिला देखते हैं आहे क्या होता है. परंतु आता या अभी शेवटच्या गनी भाई क्षणाला कुछ तो शेवटच्या करेंगे match मध्ये अपनी टीम के चांगलं लिए. योगदान द्यावं लागेल. Backup आणि line चेंडूला pitch केलं. मारली बाउंड्री. नाही घेतलं, 2 रन घेतलं. तत्पूर्वी 2 धावा चालेल चल वाशा. 2 धावेच्या मध्ये तर शेवटच्या बॉलान बघू काय होतो. हा प्रकार त्याच्यावरती हुक करायला गेलेत मिस्टर आणि कॅच. महत्त्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये भागाची जाऊ दे शिकार आता. गणेश शेलारच्या केली. असू दे, चल, काय बोलशील आता? बॅक टू द पवेलियन. आणि आता खजा भाऊ आलेला आहे आपला, म्हणजे सतीश. मेगा फिनाले बघू आता सतीश भाऊ काय करतो. आता संधी आहे दोन्ही संघांना. सतीश भाऊ काहीतरी करील. एका बाजूला दुसरी वर आलेली आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा आता बघू तो बॉलर किती त्याच क्षणी भारी बॉल भेटतो. तुम्हाला दाखव. आता पॅकला आला धावत आणि उडवला नाही धावला 2 रन काढले भावांनी. चालेल बादशाह. दिसतं ना व्हिडिओ मध्ये, कॅमेरा बरोबर गाणी मारले का नाही ते मला माहिती नाही. अँगल मध्ये बसला होते, दोन्हीला बॉडीगार्ड बसले ना, असं दणकललं माझ्या मागे. दिसतं ना कॅमेरा, बाकी विषय नाही एवढा. अयो दिसतं, रात्री दिसत नव्हतं, आता दिसायला लागला. मी पण रात्री दिसत नव्हतं, आता दिसायला लागला. ब्लॉग टाकू नको. नाही, टाकीन तो लगेच दीदीला नाव सांगतं. मी पण काला आहे हो. असं नाही, मी नाही लाजत. मी बिन लाज आहे हो. काले होतं क्या हुआ दिल वाले. काले हुए तो क्या हुआ, दिल वाले हैं हम तेरे चने वाले. बेल वाजता. चल बस झाला बंद आता. हेच आता आम्ही सांगू जे रात्रभर सांगितले. तर मित्रांनो आला तिसरा बॉल. बघू आईच्या गावात. दाखवले जाऊ दे, चल. डॉट झाला. मुख्य आयोजक आहेत. बघू आता अजून एक बॉल आला. बॅकअप चांगलं आहे आणि 1 रन आलेला आहे. चालेल चल. पॉइंटचा फिल्डर बघू आता सतीश भाऊ काय करतो. गरजेचं राहील. इथे घडलंय काय तर यष्टीरक्षक बीट, बॅट्समन बीट आणि बाईकची एक धाव फलकावरती जोडली जाईल. एक धाव महत्वाची इथे तुम्हाला. बघू आता काय होतो काय नाही. अजून एक बॉल आला. बघू आता राजूभाई आहे या साईडला. राजूभाई चौका गेला मित्रांनो. चौका अजून एक बादशाह फॉलो करा रे. या षटकातील बॅकअप बॅन पिच केले. संधी शॉट थर्डच्या फिल्डरला देखील मिळाली नाही. एक धाव मिळेल. क्रमांक 1. तर मित्रांनो आता साला सापायच्यात आपल्याला. बघू काय होतं आता. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज राज इथे मात्र आता बघू साला 6. सामान्य बापरे, विकेट टाकलेला आहे. आता काय बोलशील. त्यांचा आनंद आहे. आपण प्रत्येकाच्या आनंदात सहभागी व्हायचं. आता नवीन बॅट्समॅन आले पवन शेलार. त्यांना बोलू घाबरू नका. दोन्ही आपल्या टीम आहेत, टेन्शन घ्यायचं नाही जास्त. तर बघू आता काय होतं. बिंदास केला. आता बघू आला बॉल. सुसाट बाबा तोऱ्याटी वाचला.
योगेश बनकरी. हे धाव 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 2 रन घेतलं. बस बस 2 रन घेतलं. कडक 1 नंबर. तर मित्रांनो आता 4 बॉल 4 रन पाहिजे. बघू काय होतं. एकदम काटकीर लढत चालू आहे जसे आपल्या शर्तींच्या होत्या तशा. आणि आला बॉल घेऊन आला. बघू आता काय होतो. वाईट बॉल. आता 4 मधील 3 पाहिजेत मित्रांनो. बघू आता काय होतो. तर मित्रांनो 4 बॉल 3 पाहिजेत. बघू काय होतो. परफेक्टली यॉर्कर यस फिंगर अप. ओ युटी काय रे झाला. आऊट झाला. आऊट झालं वाटतं मित्रांनो. आऊट झाला. बघू आता काय होतो. परत आता वाटतं परत दादा आले इकडनं. मित्रांनो 3 बॉल 3 पाहिजे. जाम काटकीर लढत चालू आहे. अशी लढत कधीच बघितली नव्हती मी. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. एका बाजूला गावदेवी नांदप, दुसऱ्या बाजूला गावदेवी. बघू आता काय होतो. संख्या 3 मध्ये 3. बघू धाव धाव. 2 नको 2 नको 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 नको. तर मित्रांनो आता 2 बॉल 2 पाहिजे. बघू काय होतं. ट्रॅकवरती राज होतोय सज्ज. चल बादशाह. हो बॅटची लिडिंग. बाबा 1 रन आला. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. आता 1 मधील 1. आता मित्रांनो 1 मधील 1 रन पाहिजे. एका धावेची आवश्यकता. डॉटने झालं पाहिजे फक्त. आता मित्रांनो 1 बॉल 1 पाहिजे. सगळ्यांचे टोके वारले हृदयाचे. भाऊ तुझा पण वारले का टोका हृदयाचा. सगळ्यांचा वारले. अंग कापायला लागले सगळ्यांचा. तरतर 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 तरतर. आता बघू काय फिल्डिंग लावतात. भाऊनी फक्त बॅटीला बॉल लावला पाहिजे. हा ये भाऊ खाली बस खाली बस. त्या भाऊला दिसन खाली बस ना भाई. सूचना खाली बस. चला जोपर्यंत एकदम काटकीर लढत आहे. ही सूचना आली आहे. मित्रांनो बघत राहा. बेकार लढत आता येईल. मी कॅमेरा मारता शेवटपर्यंत बघत राहा. आता बघा बाबा विका भाई. कमॉन विका भाई. कमॉन कमॉन कमॉन. आपली जिंकलेली आहे. हे चप्पल आणि चप्पल घालू दे. अभिनंदन. 8 लाख 7 लाख. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जल्लोष. अशी मॅच कधी बघायला भेटलीच नव्हती. एकदम काटकीर लढत. कॅडी इकडे बघा. मस्त मस्त. गण्या दादा गण्याला हात मिलो. अंगावर नाही घातला शिंगावर. लय वर्ष वाट पाहावी लागले. लय वर्ष. गणेश आपण या गणेशला मॅथो मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. गणेश मॅथो मॅचचा पुरस्कार दिला जाईल. बोल ना भाऊ. चांगला खेळ राहिला. असं काही नाही. आंबा संघाचा आपलं देखील कौतुक असेल कारण की लो स्कोरिंग मॅच आपण देखील रंगात आणली शेवटच्या टप्प्यात. तर मित्रांनो अख्खी गेम याच्या होती. त्याला सत्कार करा. बिबुआ कुठे यो सांगत. बरं कडक
विन विन. अरे रोहित भाई बोल ना भाई. दाना दादा वन साईड नाही धाकधुकी झालती. ज्ञानेश्वर दा रात्रभर जागून कसं वाटलं? कोणी तर मित्रांनो जाम आनंद झाला. आखी रात कारल्यासारख्याला कोंबडा आरवून झोपला. शेवटी सकाळ त्याला सूर्य उंगावला. नंतर आमचा दिवस उंगावला. कसा मजा ना. एकदम मजा. निस्ता गरम गरम आता वाटतं. आखी रात गारगार होता. आता मालकरी कसं काय मटण घाशील? पनीर न मशरूम. आम्हाला वाटलं मटण घाशील. नाही बुवा आहे ना. तर मित्रांनो बघू शकता गावात पार्टी बिल्टी जोरात नाही देतील तर कोणाला सांगतील. त्यांचंच बँड आहे ना वाजवतील. चला भाऊ. बरोबर आहे. चला मित्रांनो आलोच. आपली गँग निघली. ज्ञानेश्वर दादाला कावरा आनंद झाले बघ ना. बघ बघ वर्षाची मेहनत आहे भाऊ. अरे अध्यक्ष टॉपच आहे ना. संयमी अध्यक्ष आहे. विषयच नाही. एकदम संयम ठेवून टप्प्यात कार्यक्रम. काम काढला. तर मित्रांनो आपलं भाऊच भेटलेलं आहे. कुठलं आहे ते सांगा. हा कांब्याचंच आहे सगळं. आपलं सगळं शर्यती प्रेमी. हा फक्त वरपचा मॅच लावलेली कांबा विरुद्ध नांदप. हा. 1000 रुपये लावलं तर नांदप जिंकलो हा कमी. भावा धन्यवाद. फुल कॉन्फिडन्स होता वाटतं. अरे भावा शंभू बैलाने सगळं आम्ही पॅन हा का काम कर. तुम्ही जिंकले तुम्ही पण 200 द्या नांदपोला आम्हाला. आता सीएनजी भरायला लागेल आता. नंतर नंतर जाऊ काय. चला हे चला मित्रांनो शर्तीना भेटू. हा शर्तीना गुड मॉर्निंग. चला मित्रांनो आंघोळीला पाणी तापवले का नाही आम्हाला. मित्रांनो अपमान आहे. जाजा यांनी आंघोळ लावतो चुकीचं आहे. हे रोहित चल ना घरी आता. चल घरी. बघू आता आपले मोठे बंधू आहेत ते काय बोलतात. काय आनंद आहे भाऊ. खूप आनंद झाला का. मग चला पुरं. 7 वर्षातले म्हणजे मजा करायला भेटले भाई. लय मजा आली. करू घरी मजा करू अजून. येऊशा मजन काही नाही म्हणणार. अरे तुषार भाऊ बोल ना भावा काहीतरी. बोलू दणदणीत 1 नंबर होणार. दणदणीत ना. गाणी आपलाच वाजणार. या काय ट्रॅपी ट्रॅपी. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो फायनलला. आता फायनल बाकी आहे ना. आजच होणार आहे. व्हिडिओ मध्ये तुम्ही टिकून राहा. तर विषय कसा आहे माहितीये का. 2 नंबरची तरी ट्रॉफी आता लागू झाली. यो तर टेन्शनच नाही ठेवला. आता बघू इथं लागले. यातला कोण लागतं आपल्याला. यांची पण आता चालू आहे. यातली एक टीम लागेल आपल्या. कंची चालू आहे रे. मानिवली आणि पांडुपची चालू आहे. आणि कुत्र्यांची रॉयल एंट्री झालेली आहे. 4 कुत्रे आले तुम्ही बघू शकता. आणि त्यांची शर्यत आहे कुठेतरी भांगरी झाली. ते 4 जण एकत्र निघले तुम्ही बघू शकता. पण कुत्र्यांमध्ये एक कुत्री आहे. कोणी चुकीचं समजू नको. लेडीज कधी भांगरी करत नाही. तर मित्रांनो एनर्जीसाठी राजूसाठी एलव्हील आणलेली आहे. असाच पे मग तशीच फायनल मारून दाखव भावा. याने जास्त रन आणला का राजूनी. तर मित्रांनो आपला सोम्यादा आलेला आहे. त्याच्या टाल्या झालेले आहेत मैदानात. तो कामावर न जाता शाळेतल्या पळून आले. सोम्यादा ओय शाळेतल्या पळून आले काय सांगू का घरी ना. वहिनीला नाव सांगू. कामावर जायचं टाकून इकराले. कामावर जायचं टाकून इकराले बघ ना. मॅच बघायला. चला मित्रांनो अजून ही एक मॅच व्हायची आहे. मग आपली फायनल प्रेक्षणीय लढती बघायला भेटतील आपल्याला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले PS शेलार पकवाज वादक सुद्धा इथं आलेले आहेत. तर भाई कसं काय जॉब वगैरे आज सुट्टी का.
सुट्टी नाही जाणार इथून 12 वाजता आपला जॉब. कुठं आपला इकडं जातं ना तू तिकडं कोण गावच्या इकडं काय जॉब ते नाही आता इथे सिक्युरिटी गार्ड सवाडला का मग बघ शेट याबी करीला शेट पगार कापीला नाही हा तू ओट्या करतो ना भावा चालेल मग आता आपल्या मॅच बद्दल काय सांगशील सांग ना काहीतरी काय सांगणार आपल्या गावची टीम फायनलला नाही आणि आपल्याला बघू नक्कीच मित्रा चला मित्रांनो पप्प्याला पण आले म्हणजे पोरांचा अजून जोश वाढेल त्याला संध्याचे बँड वाजवतील पोरा तर तो पाकवाज वाजवील वाजवशील ना पाकवाज मंदिरात जाऊ ना आपण हा तिथे हा बाबा आई गावदेवी मातेचा आशीर्वाद तर आहेच आज एक मंगळवार चांगला दिवस आहे आपण जाऊ तर मित्रांनो भांडूप टीम जिंकली आता ती आपल्या फायनलला लागलेली आहे भांडूप वासच नांदप तर बघू आता काय होतो आपण आपल्या जागेवरती परत जाऊ बसायला मैदानातलेच जाऊ आपली बॅटिंग आहे टॉच त्याही जिंकलेली आहे चला तर मित्रांनो परत आलो आपण त्याच जागेवर लालन घालायला आणि तेच साथीदार आहेत आपलं कोणची टीम बॉल मारो बॅट मारो आम्ही दोन्ही टीमीच्या साईडच्या टाले वाजवत आहोत कोणच्या ओके म्हणजे आमच्या बाजूने असू वारांवर शालत चालेल असू दे ओके आम्ही नदी क्रॉस करून आलो फक्त मानिलची नदी पाहून आलो हे ओर आयडिया भारी दिली भाऊनी इथले जाता नदीतले चांगोल जाऊन नाही खरी बात आहे भाऊ स्वच्छ पाणी ना जेवढं पाप केलेलं आहे तेवढं पाप पण लावून जाऊ असू दे चला मित्रांनो आता वेटिंग करू बघू पहिला बॅट्समॅन कोण येत आता मित्रांनो पाका ऊन पडले म्हणून 2च वरींचा या ठेवले सामने ठेवले ना आपला बघू शकता राजू न गण्यात आलेला आहे आता बघू काय होतोय सुरुवात होतोय फायनल जी आजी तुम्ही वाट बघत होता ना आता बघा आपल्या मुख्य व्यासपीठावरती किकाला लागला दादा आता दादा नुसता किकलतच राहणार आहे आता असू दे पोरांपोर शालत मित्रांनो पहिलाच बॉल आलेला आहे आणि धावतोय आणि गण्या दादा कॅप्टन आणि कॅप्टननी एक डिक्लेअर मारलेला आहे राजू शिवाजी गोलंदाजी ट्रॅक वर पहिलाच बॉल बॅटीला मस्त लागलेला आहे आता दुसरा बॉल बघू राजूच्या बॅटीला कसा लागतो करतोय आपल्या मुख्य मंचावरती नाही काही नाही एवढं नाही डॉट बॉल तर बघू आणि बापरे झाला राजूने विकेट टाकली इथे आहे ना ते त्यांची फिल्डिंग सुद्धा एकदम कडक आहे टॉपचं आहेत भांडुबॉल सुद्धा त्यांच्याशी लढत देणं म्हणजे एक पहाडाशी टक्कर देणं अशी गोष्ट आहे भाऊचा पहिला प्रश्न आहे आंघोळ धुवून आला तुमच्या गावात आहे तुम्ही पाणी तापून ठेवू शकता साहेबांच्या माध्यमातून हा का तिन्ही समालोचकांसाठी आणि आम्हाला पाणी नका तापू लेखकांसाठी 500 असं आहे पारितोषिक आहे ओके चला तिन्ही समालोचक आणि चल मित्रांनो राजू नंतर कॅडीबाई आलेले आहे आता बघू कॅडीबाई काय करतो आणि कॅडीबाईनी उडवली नुसता जोश मध्ये नाही आता काय बोलशील आता सन्मान करतोय त्यानंतर आमचे डीजे रॉकर चल आता सतीश आलेला आहे आपला सतीशनी उचलला आणि 2 रन दिला थोड्यासाठी नाही तर बाउंड्री नाही तर 6 गेला असता काहीतरी झाला असता जाऊन पोहोचतीये आता इथं भाऊ वर्सेस मी आहे त्यांच्या बाजून पण 4 ताले वाजले पाहिजेत ना आपल्या बाजून पण 2 ताले आपण पाहतोय वाजले कंबाकर चषकाची तर बघू शकता आणि आलं 2 रन आलं 2 रन आलं पोरांवर शेलत बस तर मित्रांनो बघू आपला सतीश बॅट्समॅन
आईच्या गावात कडे इथे मात्र आलाय डॉट बॉल डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल झाला मित्रांनो. त्याच्या घडीला 4 धावा बनल्या गेल्या. बघू आता चला रिव्ह्यू घेतलेला आहे का? बॉल आलाय डॉट. चला देसाई सर यांचा सन्मान करूया. देसाई सर इथे आहेत. आदेश यांच्या शुभ हस्ते. आणि चांगला खेळ देखील सुरू आहे. चांगली गोलंदाजी पहा. तर बघू एकच आला. त्यातच चांगला आहे परंतु त्याच्यावरती मिळेल फक्त सिंगल. जाऊ दे चल. हो प्रचंड वेगाने चेंडू हाताला. एक धाव इथे मात्र मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता पवन शेलार आलेला आहे आणि हो, पवन शेलारनी घालवली बाउंड्री. गेली बाउंड्री. आणि चेंडू कडक कडक. सीमारेषेच्या बाहेर. ए सौम्या दादाचा घे ना आपला एक व्हिडिओ. कॅच गेली रे कॅच गेली. कॅच गेली. तर मित्रांनो 12 रन झाले ना आपल्या टीमला. आता त्यांना 13 बनवायचं आहे. बघू काय होतं आता. फक्त तुम्ही व्हिडिओ मध्ये टिकून राहा, कुठं जाऊ नका. आम्ही सुद्धा रात्रभर झोपलो नाही, तुम्ही सुद्धा झोपू नका. दिवसाचे रे लगेच तुम्ही सिरियस घेता. इथे मात्र आमचा टर्न. तर मित्रांनो त्यांची सुद्धा आता A1 जोडी आलेली आहे. बघू आता त्यांची सुद्धा मॅच कशी म्हणजे कसं काय ते खेळतात काय तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा. आता त्यांचं रन किती होतात. त्यांची A1 जोडी उतरलेली आहे. टॉपची जोडी आहे ती पण. आता दोघांमध्ये काटकर लढत होईल. आपला कांबाकर चषक 2026 बघू काय होतं. मला आपला गणी भाई आलेला आहे, बॉलिंग करतोय. आणि तिकडं राजू आहे. राजूनी चांगला बॉल अडवलेला आहे. एक धाव पहिल्या चेंडूवरती आणि एक बॉलने एक. परत आला गण्यादा आणि परत फेकला. आणि राजूने बॉल पकडला. सीमारेषेच्या दिशेनं त्या ठिकाणी तुम्ही बघला तो आउट नाही. दादा आधी पोहोचलेला नंतर बॉल आला. जाऊ दे पोरांवर शेलत. सेमीफायनल मध्ये आपण पाहिलं आला आपला चौथा बॉल आला. फायनल मध्ये सुद्धा चांगले खेळतायत कनक 11 भांडू. आणि या संघाला पवननी सोडला बॉल. सिंगल कंप्लीट केली इथे थोडी आणि 6 धावांची बघू गरज. आता पायावरती चेंडू फ्लिक केलाय. फटका सुंदर आहे. फिल्डर साठी चेस मोठी. अडवण्याचा प्रयत्न असफल आणि विजयातला अंतर 4 धावांनी कमी केलंय. कडक बेधडक चौकार. आणि शिवाजी स्ट्राईक वर 2 धावांची गरज. पॉइंटला बीट केलं आणि खणखणीत हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. शिवाजीने ठोकलाय. हा विजयी चौकार. हे कांबा या टीमचे सदस्य आमचे गौरव भोईर. जाऊ दे चल. खऱ्या अर्थाने 12वीचा रिझल्ट लागला आणि 47% ते पास झालेले आहेत. त्याबद्दल जिंकलो ना. 2 नंबर गेला ना. एक नंबर मस्त बाहेर वाल्याला भेटला. भारी भारी वडिलांनी 1 नंबर मला 2 नंबर. तर मित्रांनो या गोल गोल गेले. आता हा तू पण टम 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 भेटले ना आपल्याला. हे इकडे बघा इकडे हा इकडे बघ. ओके हे आली पोरा आली. सुदीप सर आणि खान सर आपण आपला सन्मान केला जाईल. तर मित्रांनो पप्यादानी सुद्धा आनंद व्यक्त केला. मागच्या वर्षी ट्रॉफीने उलगावणी दिली होती. तर मित्रांनो आता इथं नंबर देतील, सायकली देतील म्हणून आम्ही सगळी इथं थांबलेले आहो. बघू आता काय भेटतं काय नाही. आणि इकडे 1 नंबर आलेली टीम आहे त्यांचं आपल्याकडनं खूप शुभेच्छा. दादा खूप शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन. हा दादा कॉंग्रॅच्युलेशन.
कॉंग्रॅच्युलेशन भाऊ, कॉंग्रॅच्युलेशन, मस्त खेळलं. एवढे लांबून आलेत पाहुणे आपले. तर मित्रांनो, त्यांना सुद्धा खूप शुभेच्छा दिल्या. कॉंग्रॅच्युलेशन. बरं वाटलं. हा, यो पप्यादा आपला दीपेश वेलेकर, कोण इथला इत्ताड्याचा आपला मामा, आम्ही तो बाचा, मामाचा बाचा. यातली सायकल एक भेटणार तुला. सायकलीची गरज नाही वेडे या वयात. हा, आपल्याला काय पाहिजे लक्षात ठेव. एकच गोष्ट, आपल्याला जोड्यान पाहिजे. बघा कुठे पायरा असेल ना आपल्या भावाला. यंदा कर्तव्य आहे भावाचा. पायऱ्या लवकर भेटत नाही पण पाहिजे आम्हाला यावर्षी. भाऊचा पायरा फिक्स आहे. आज रात्रींमध्ये कोणाचा चुकून सन्मान राहिला असेल त्या आयोजकांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि बक्षीस समारंभाकडे वळतोय. शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया आणि शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे शिवाजी, ज्याने 2 विकेट घेतले, 4 धावा खर्च केले आणि 13 धावा देखील बनवल्या. शिवाजी आहेत शेवटच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. देतोय मॅन ऑफ द मॅच योगेश शेठ बनकरी, बेस्ट फिल्डर. चला ट्रॉफी द्या आपण. दीपक दादा यांना विनंती असेल, दादा आपण या पुढे. दीपक दादा यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. यस, दीपक दादा मारसे आणि चिंतामण शेठ चौधरी साहेबांनी आहेत. संघ आहे पुन्हा एकदा गावदेवी कांबा आणि खेळाडू आहे अनिकेत तेंडुलकर. अनिकेत तेंडुलकर आहेत बेस्ट बॉलर साठी ज्यांनी 10 विकेट घेतलेले आहेत. कुल्लर आणि ट्रॉफी. चिंतामण शेठ चौधरी आणि योगेश शेठ बनकरी खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. संघ आहे कनक 18 भांडूप आणि खेळाडू आहे बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट श्रेयश तेंडुलकर, ज्याने बनवले 58 धावा. या स्पर्धेमध्ये ते पारितोषिक कृष्णा मिळालं असतं, परंतु ते आपल्या टीम साठी खेळतात. टाळ्या होऊन जाऊ दे शंतुनीसाठी देखील. ज्याप्रमाणे शंतुनीने बॅटिंग केली आज, नक्कीच शंभू बैलाचे मालक आदरणीय नक्कीच कृष्णाजी ठाकरे, साईनाथ दादा ठाकरे, अजय ठाकरे आणि संतोष शेठ ठाकरे आणि ठाकरे ब्रदर्स कडून ही स्पोर्ट्स सायकल आहे. संघ आहे भूमी 11 मांडा संघ, 5व्या क्रमांकाचा मानकरी संघ. जगन्नाना पाटील फॅम टीम ठरलेली आहे 5व्या क्रमांकाची मानकरी संघ साठी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेले नाव आहे भूमी 11 मांडाचं पारितोषिक. पुन्हा एकदा स्पोर्ट्स सायकल आहे आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ आहे, ज्या संघाने मागच्या वर्षी ही स्पर्धा अक्षरशः गाजवली होती, चॅम्पियन झाले होते, परंतु या वर्षी 4थ्या क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागतंय. गावदेवी कांबा संघ ठरलेला आहे 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ. चला संपूर्ण संघ या आणि चिंतामण शेठ गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ आपण पाहतोय प्रतीक 11 ओमसाई मानिवली संघ. टाळ्या होऊन जाऊ द्या. पुढे विनंती असेल आपण या रोख रक्कम आणि ही ब्युटिफुल ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल आणि गावदेवी क्रिकेट संघ नांदा बी 2य क्रमांकाचा मानकरी संघ. टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व पाहुण्यांना विनंती असेल. चला दीपक दादा, चिंतामण शेठ, सर्वांनी या. नरेश शेठ दादा खाली ठेवा, खाली ठेवा दादा, खाली ठेवा, खाली ठेवा, खाली ठेवा. आकाश बघा काय बोलता, आपटा आपटा सतीश भाऊ. होय, मी का कॅमेराच मारित राहू का? कल्पेश यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि कल्पेशला आपण देऊया शुभेच्छा. लाख लाख शुभेच्छा, उदंड आयुष्य लाभू दे ही साई एकविरे चरणी आपण प्रार्थना करूया. मंगल मूर्ती, गावदी माते की, बजरंग बली की. अभिनंदन नांदेड या संघाचं. अजून एक
एक सायकल दिली काय त्यानंतर आपण देऊया मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे आणि ब्युटिफुल ट्रॉफी देखील आहे. चला सायकल आणावरती. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आणि ट्रॉफी. दुसरी एक सायकल दिली आहे. तू कशाला अख्खी व्हिडिओज घेतले ना. 6 विकेट स्पोर्ट्स सायकल आणि ब्युटिफुल ट्रॉफी. तू तिसरा तर मुकेश गायकरसाठी. 2 मिनिट आलो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मुकेश गायकर यांच्याशी आपण थोडीशी चर्चा देखील पहिल्या करणार आहोत. नंबराची सुद्धा या सीझन मध्ये कल्याण तालुका प्रीमियर लीग मध्ये त्याने त्याच्या स्वप्नातील पहिली बाईक देखील मिळवली मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात आणि अप्रतिम खेळ याही स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. कांबाकर चषकाचा मॅन ऑफ द सिरीज. मुकेश अभिनंदन. कांबाकर चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची सायकल तुला मिळते. पहिल्यांदा कसं वाटतंय या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल कारण की कल्याण मित्रांनो नाईट स्पर्धा फार कमी होतात परंतु कांबाकर चषकाचं हे आयोजन आपण पाहिलं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि तुझ्या राजेश सरावाविषयी खन्ना आणि तुला चांगला Man of खेळला. the Series मिळते. ही सायकल भेटली भावांना. तिसऱ्या नंबरची ना. अजून एक सायकल येईल. ओके चला आता तिकडे झाला. थांबा रे आलो. तर मित्रांनो आपला नरेशदा सुद्धा आलेला आहे. नरेशदा काय आनंद आहे आपल्या गावात ट्रॉफी आली. शुभेच्छा असतील 2 नंबरची स्पर्धांसाठी. हा होता या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज. आपण देऊया फोटो कशाला व्हिडिओ चालू चॅम्पियन खऱ्या अर्थाने मागच्या वर्षी मी पण परत पकड ना. संगमाच्या जोरावरती अप्रतिम खेळ त्याने केला आणि खऱ्या अर्थाने चॅम्पियन झाले. अजय बोरघरे पुरस्कृत कनक 18 तू बाजू नंतर घे. सायकल देखील माझा उठणार अजय बोरघरे यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया या स्पर्धेबद्दल. अजय सर तुम्ही बघू शकता बर्थडे बॉयचं गिफ्ट बघा. अख्ख्या पोराही मिळून त्याला गिफ्ट बघाय दिली. गिफ्ट कसं वाटला तुला गाडी. सतीश दादा चिरलेला आहे मजाक मधीन. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ट्रॉफी व फोटो काढायला यांची किती भांगरी चालली. ही बघ ना नुसती वाचका वाचकी आकाश ना इथेच चालती तर कीच घालतान. हो इज्जतीन बोला का ये ट्रॉफी व फोटो काढायला किती भांगरी चालू आहे. तुझा स्क्रीनशॉट काढीन लवे टेन्शन नको घ्या. तुझा फोटो काढताव कारला हे राजेश मानिली पर्यंत तरी सायकल दे ना बाबा. हा काय वर इथं दे करून शॉर्टकटनी लवकर पोचू. झोपलो नाही. एक नंबर घ्यायला भाऊ तू. आता मानिलच्या नदीने आंघोळ धावून चाला सगळे. वाहू दे एक राडा वाहू दे. एक जाणार नित्ता फोटो काढतो. अरे किती काढत लव्या. बस झालं ना त्या सतीशदानी 4-5 फोटो काढले. हे तुषार सांगरे आहे ना. एवढ्या वर्षातल्या आज ह्यो म्हणजे जो आनंद आहे ना आनंद. हा फोटो तर काय बोलूच नको. भाई तुझा काय बोल. हे रोहित नाही आला. यो ट्रॉफी घेऊन पळाला. फोटो काढ बरोबर. ये इकडे बघ तुझा डायरेक्ट फोटो काढतो लाईव्ह. वरती घे ना मला. यो नवीन नियम आहे कांद्यावर घेऊन करायचा.
हे रोहित अरबत झाला त्याच्या टंगऱ्या कापायला लागल्या. गावदेवी माते की मोठमोठे गार केले गंमत मध्ये. भावाला सगळ्या भावांनी बर्थडे गिफ्ट दिला. आमचा विका भाई एकला एक काढणारा माणूस वन साईड आणि त्यानेच फायनलला नेली मॅच. आणि आमचा जितू भाई सगळ्यांना मित्रांनो व्हिडिओ आवडेल आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. सगळं असंच ब्लॉग येत राहतील. ही बघा आमची गावची जत्रा. तर मित्रांनो चला आता आपण डायरेक्ट गावात भेटून रस्त्याला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. समजा आपलं योग जुळला तर नक्कीच बनवू. चला बाय बाय. चला आता रिक्षाने आपली मंडळी बसलेली आहे. हा तर वडापाव खात आहे. आता आम्ही सध्या खात नाही गाण्याला तिकडच खाऊ. चला 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 बादशाह आपली गँग आलेली. आई एकटाच आहे नाही त्या निशांचं नाव दे ना. गेलं का. चला मित्रांनो आता रस्त्याला भेटू नाही तर डायरेक्ट गावात भेटू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हितेश आपला जिंकलेली सायकल कशी नांदपला चालवले उलटा बसून. नावाला एवढा स्टॅमिना. चालवीत घेणार तुला चालवीत घ्यायची का नाही. चालवीत घे. मित्रांनो तुम्ही बघू शकता यांची एक आता रॉयल एंट्री घ्यायची होती व्हिडिओ तर ते आलेले आहेत. तर आता बघू शकता तुम्ही. यांची रिक्षा थांबली का. मग लेट आलं मग बोलता कुठं नेत नाही. यो भाऊ पण रॅली नव्हता आपल्या. यो पण रॅली नव्हता. एक नंबर. मित्रांनो आलो आता आम्ही नांदप गावात आलो. आमच्या गावात आलो. आता बघू बँची विंची प्लॅनिंग चालले. मंदिरात जाणं ते येईल. तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद शाळा नांदप आणि इथं सुद्धा यांचा फोटोशूट चालू झाला. अंतननस कसं वाटतं. हा तू बोल सतीश भाऊ. काय बोलत नाना बोलणार आहे. काय बोलणार आहे ते. काय बोलतोय बोल. एवढा नको सांगू. जिंकल्याबद्दल धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन. इतनी खुशी देखी नाही जा रही. 5 किलो कोणती वाटत. बाबा आले बघ. ये वाजू इसको मेरे तरफ से 1000 रुपये बक्षीस. मित्रांनो इकडे बघा इथूनच क्रिकेटची आवड निर्माण करण्यासाठी दानादानी त्याला फोन करून बोलवले. युग आता बैलांच्या मागं पण जाशील ना. क्रिकेटच्या मागं पण का. तुला बॉल बॅट खेळायला आवडतं का. मग बॅट आणून दिले का पप्पांनी. मग चल आता आपण तिकडे. मित्रांनो आपण चाललो गावदेवी आईच्या मंदिरात दर्शनाला. तुम्ही बघू शकता. आता बोला ना लाईव्ह चालू. बोला मोठमोठे गार केले. गावदेवी माते की गणपती बाप्पा. अखेरचा संघर्ष संपला. गावदेवी माते की आई माऊलीचा. आई माऊली असाच यश देत राहा आमच्या गावाला. ही सुरुवात आहे भावांनो. आता मैदान गाजवणार पोरं नाही ऐकणार. आता बोल थांबा. राडा होणार पोरं नाही ऐकणार. बघायचंय का तुम्हाला कसं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या आई माऊलीचा दरबार आहे. आणि आपण मूर्ती नाही दाखवू शकत कारण आपली मूर्ती दाखवणं आपल्या याच्यात नाही. शनिदा काय आनंद आहे. लय आनंद आहे. शनिदा सुद्धा आपल्या पूर्ण गावाचा नंबर आलाय. फुल गावाचं नाव झालं. आता प्रत्येकाला असंच यश भेटू दे आपल्या गावाला प्रत्येक गोष्टीत.
एक आपला सोम्याला एक चांगला डायलॉग मारतो, मारून टाक. ट्रॉफी आली कोणासाठी? गावासाठी. मग चला भाऊ द्या पार्टी, पोरं होतील कार्टी. खुश होतील कार्टी. डायलॉग चुकला वाटतं. कोण गोव्याला ट्रिप यांची? हा कोण गोव्याला? कुठलं? आपलं इथलं. नाही. अरे कोण गोवा म्हणजे इकडच आपला नजदीकच आहे. चला गोव्याच्या किनाऱ्यावर. नाद केला. हे छोरा किसका आहे? बता. किसका आहे? जयंती दाईचा. हा घाबरट वाटते. अंबारच्याचा पाहुणे अंबारच्याचा. मित्रांनो, प्रत्येकाची इच्छा आहे 2 शब्द बोलावे आणि आपले गित्तू भाऊ भेटलेले. गित्तू भाऊ काय बोलणार? आम्हाला एवढा भारी वाटतं. भरपूर वर्षाचा संघर्ष आमचा संपलेला आहे आणि गावदेवी नांदप्पी या संघाने सेकंड ट्रॉफी घेऊन आलेले आहेत. आम्हाला लय आनंद झालेले. ओके, येणारच. इकडं गुलाल फेकायला सुरुवात केली आई. हे माझ्यावर नका गुलाल टाकू. गुलाल फेकत का? माझ्यावर फेकत. आता माकू का? याचे वतू का? वतू का? झापूक झुपूक. यो झापूक झुपूक. हे माझ्या नको ना फेकू. जय गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, बँड बिन आता वाजवायला आजा भाऊ स्वतः आलेले आहेत आणि फटाकडे सुद्धा लावायला घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आणि आपले जयेश भाऊ, योगेश भाऊ स्वतः वाजवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. ब्रास बँड नांदप. आता गणेश होता ना बँड वाजवून आला आणि फटाके लागले वाजवलं. रोहित कुठे गेला? मोठ पण करायला पाहिजे. कुठे गेला? माझ्या अंगा उरली आहे का रोहित? गुरु भाऊ ऐकर. हा ओके बस. पैसा उचल. अरे बस झाला ना. किती मागवतो मोबाईल? एवढं मागवत लाल केला. आज दिवाळी साजरी झाली. त्यासाठी दिवाळी झाली ना साजरी. म्हणजे जल्लोष होणार आता. माझ्या टाणन गेला. पोरांना ऐकणार आता. बँड वाजतील. हे वाजव लवकर वाजव. हे एक टॅकाजोर आधी टॅकाजोर. मित्रांनो, आपल्या किरण दादाला सुद्धा गुलालाचा मान भेटलेला आहे. हे चला वाजव. हे सौरव वाजव. सॅमी बाय.
सपोर्ट आहे आपल्याला या गावचा. एकमेकांच्या आनंदात सहभागी होतात. आता आपण आलो पाय बिया कर ना ठेव आता पाय बर आईला हा तर मित्रांनो आपला प्रवास संपला आणि सर्व ब्रास बँड आई गावदेवी नांदप यांचा आभारी आहे. यांनी खूप मनापासून वाजवलं, त्यांना धन्यवाद बोलतो. आणि आपल्या गावाच्या उत्सवामध्ये सहभागी झालं. जयेश दादा खूप धन्यवाद. एवढा गरम झाला तरी त्याही आमची हाऊस सोडली नाही. सॅम भाई धन्यवाद. आणि आपले गणेश बोष्टे यांना सुद्धा धन्यवाद बोलू. ओके ना आपले मयूर किसन शेलार. तर मित्रांनो इथं परत पोरा फोटो काढण्यात व्यस्त झालेत. चला आता आपण या व्हिडिओचा एंड आहे ना, नंतर करू आंघोळ धावून. तर मित्रांनो पूर्ण आपला ब्रास बँड पथक आहे, त्यांनी खूप सहाय्य केलं आपल्याला. त्यांना पूर्ण गावाकडून धन्यवाद. तर थँक्यू मित्रांनो, तुम्ही आपला पूर्ण एवढा व्हिडिओ बघला त्याच्याबद्दल मनापासून आभारी आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे पूर्ण दिवस आणि रात्री बसून गेल तो किती कष्ट केलं ते तर तुम्हाला दिसलंच. आणि आपलं जे क्रिकेटर मित्र होतं आपलं गावचं भाऊच, त्यांचं सुद्धा कष्ट दिसले. आणि हे फक्त एक दिवसाचे कष्ट दिसले, त्यांचं कष्ट मी जवळून बघितलेत. खूप दिवस झाले ते कष्ट केलं, प्रॅक्टिसला गेले, कामाधंद ॲड करून त्याच्यानं भरपूर मॅची त्यांची हार पण झाली, पण त्याही हार नाही मानली. खूप लोकांनी त्यांना ट्रोल पण केलं, पण तरी त्याही हार नाही मानली. त्यांच्यासाठी एक लाईक करा. आणि मित्रांनो यो आपण व्हिडिओ आहे ना, यो म्हणजे मोठा व्हिडिओ झाला, पण काही बोलतात असा व्हिडिओ आहे ना छोटा टाक बोलतं व्ह्यूज वाढण्यासाठी. मग मी व्ह्यूज वाढण्यासाठी छोटा मोठाने केला. एवढा आपलं आनंदमय क्षण होतं, मग ते एक जॉईंट करून ठेवण्यासाठी म्हणजे जपून ठेवण्यासाठी पूर्ण व्हिडिओ एवढा मोठा टाकले, म्हणजे आपल्या आठवणी टिकून राहिल्या पाहिजेत. माणसाचा आता काहीच भरोसा नाही, कधी मरल कधी जगल, कोणत्याच गोष्टींवर भरोसा नाही. अरे तुम्हीच विचार करा ना, एक 6 महिन्यापूर्वी मेलेल्या माणसाला कोणी आठवत नाही ना, आपण मेल्यावर आपल्याला कोण आठवणार आहे वर्षानुवर्ष. मग त्याच्यासाठी आपण ज्याच्या आयुष्यात जातो, ज्यांच्यासोबत एन्जॉयमेंट करतो, आपल्याशी एवढे जवळ प्रेमळ लोक भेटतात, मग त्यांची आठवण टिकवण्यासाठी मी हा व्लॉग बनवतो आता बनवत जाईन. त्याच्यासाठी हा चॅनल वेगळा ओपन केले ना. जसं आपल्या त्या चॅनलला सबस्क्राईब केला ना, ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा ना, तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोचवा ना. अजून एक सांगायची आहे, कांबाकर चषक 2026 तिथलं एकदम आयोजन क्रिकेटचं एकदम चांगलं होतं. आपल्याला यातली तर जास्त माहिती नाही, पण आवडला, मस्त आयोजन होता, कोणावरती अन्याय झाला नाही ना. आपलं बघा तुम्ही विचार करा ना, जिंकून आलं तर पूर्ण ब्रास बँड पथक नांदप आई गावदेवी ब्रास बँड नांदप, तर याही वाजवायला एवढी हेल्प केली. पूर्ण गावातले म्हणजे एवढा ऊन पडलेला तरी गावातले असे नाचत काढले, म्हणजे एवढी दिलदार पोरं आहेत आपल्या जवळ. मग यांना मनापासून धन्यवाद बोलतो सगळ्यांच्या तर्फी ना. मित्रांनो त्यांना पैसे देत होतं आपली पोरा, तरी त्याही 1 रुपयासुद्धा घेतलेला नाही. ते बोलतं आमचा नाही का. बघा मित्रांनो अशी पोरं लागतात, म्हणजे आपलं क्षेत्र तो त्यांचं क्षेत्र, त्यांचं क्षेत्र तो आपलं क्षेत्र, म्हणजे आपल्या आवडीसाठी एवढे मित्र आहेत ते आपल्यावरती एवढं प्रेम करतात, ते पैशासाठी अजिबात हलकट नाही. अशी माणसं जपून ठेवा मित्रांनो ना. कधी कोणतेही राजकारण असो काही असो, कधीच अशी माणसं तुटून देऊ नका, कारण एकीचं बल म्हणजे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण आता एवढ्या गोष्टी पुढे घडणार आहेत ना, आपल्या एरियात परप्रांतीय लोक राहायला यायला लागली ना. आपल्याला वाटतं कोण नाही आपल्याला काही करत, पण थोड्या दिवसात बघा काय होतो.
तेव्हा आपल्याला एकीची गरज लागणार आहे. तेव्हा कोणी बघणार नाही, गरीब श्रीमंत ताकदवर साधा माणूस बोला माणूस, तेव्हा ती लोक एक अन्याय करणार म्हणजे करणार. म्हणून त्याच्यासाठी इथूनच एकजूट होऊन राहा आणि तुमच्यात ज्या गोष्टी घडलेल्या असतात 19-20 त्या गोष्टीकडे एवढं लक्ष द्यावं नका. जो झिजेल तो चमकेल आणि ज्या चुका घडतात त्या रिपेअर करायच्या ना, पुढं जात राहायचा. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा ना. माझ्या भावांना असंच आयुष्यभर यश मिळत राहू दे आणि गावातले अनेक खेळ वगैरे होतात त्यांनासुद्धा असंच यश होऊ दे. चला बाय बाय, भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना. डायरेक्ट शर्तीनं, आता शर्तींच्या बरंच महिने झाला तर म्हणजे बरंच 15-20 दिवस 15 दिवस झाले असतील शर्तीनं गेलो नाही. मला मुलाखती पण घ्यायला लागतात, त्याच्यात आपल्याला आवड आहे. चला बाय बाय.